महाराज यांना निवेदन दिला, परंतु दुर्दैवाने 15 दिवसात लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्त आदर्श आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्ष बसल्यामुळे त्या मागच्या 3 महिना निविदा करता आली नाही. आदर्श आचारसंहिता संपल्याबरोबर निविदा प्रकाशित झाली 22 जुलैला आणि आज सरकार उपोषण बसलं. अशा पावसात आमच्यासाठी अतिशय काही आनंदाची भावना आहे. मी त्यांना विनंती केली, आज या ठिकाणी या विभागाचा आमदार म्हणून आश्वास करतो. सुरुवातीपासून या बसस्टँडसाठी मी अतिशय सकारात्मक होतो आणि आज त्यांना शब्द दिला, तुमच्या प्रसिद्धी 15/2024 पूर्वी या महाराजांच्या बसस्टँडच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होईल. निविदा बनवून वर्गातून प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईल. सार्वजनिक बांधकामाचे जे अभियंते आहे डेप्युटी योजना साहेब यांनी सुद्धा सांगितलं, साहेब तुमच्या प्रसिद्धी आम्ही निविदा आता ओपन करतो आहे, निविदेला आहे. तर त्यांनी 10 ऑगस्टला सांगितलं, पुन्हा आपण 5 दिवस जास्त वेळ 15 ऑगस्ट पूर्वी या बसस्टँडचं काम पाऊस जर सतत नसला, छोटी खड्डे बांधकाम पाऊस जर असला तर 8-10 दिवस माझा पुढे होईल, पण अंतिम डेडलाईन 15 ऑगस्ट 2024 आहे. त्याच्यापूर्वी बसस्टँडचं काम सुरू होईल आणि 5-6 महिने जे लागतात ते पिरियड बसस्टँड होईल. अतिशय सुंदर असं बसस्टँड त्याचं डिझाईन मी आपल्या सर्वांना पाठवलं आहे. त्या ठिकाणी होत आहे याचा आनंदाची बाब आहे. आणि उपोषण करताना यांनी देवराजी उपोषणला याच्यापूर्वी आमचे साठे ताताजी असून आणि पुन्हा त्यांचं नाव काय बंडूभाऊ, या सर्वांनी उपोषण केलं. त्या सर्वांचं उपोषण आणि माझे प्रामाणिक प्रयत्न यामुळे महाराजांच्या बस स्टँडचा प्रश्न कायमचा निकाल झाला. आपण सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.